काठमांडू जळगावमध्ये अयोध्येला रामकथा आटोपल्यानंतर नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या एका भाविकांच्या एक बस मुसळधार पावसामुळे दुधडेमध्ये भरत वाहून गेले असल्याचा नेपाळमध्ये एक मध्यकाळमध्ये नदीमध्ये सकाळी 11 वाजता कोसळली होती। या अपघातामध्ये 27 भाविकांचा मृत्यू झाला असं कळत आहे। 16 जण जखमी आहेत। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ही घटना माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भुसावळचे आमदार संजय सावरकर यांनी तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते। वरणगाव परिसरातील भाविक 10 दिवसांनी तीर्थयात्रेसाठी गेलेले होते। महाराष्ट्रातून नेपाळमध्ये दाखल झालेल्या 104 भाविकांमध्ये त्यांचा समावेश होता। काठमांडूला बस थांबली गेली होती। ही जात असताना चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले आणि बस तब्बल 150 फूट गोल दरीमध्ये कोसळले गेले होते। या बसचा अक्षरशः चंद्रमेधा झाला होता। 16 जण जागीच मृत्यू झाले तर 11 जण उपचार दरम्यान दगावले होते। या बसमध्ये चालक क्लीनरला 43 जण होते, 41 जण होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा मित्रांनो दुःख व्यक्त केले होते। नेपाळमध्ये या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी शोक व्यक्त करत असतात आणि अपघातामध्ये भाविकांच्या मृत्यूमुळे दुःख झाले असून मृतांच्या कुटुंबीय प्रथमध्ये संवेदना अशा शब्दामध्ये मोदी यांची भावना व्यक्त केल्या जात आहेत। महाराष्ट्राचे पथक पाठवले गेले आहेत। मुख्यमंत्री नेपाळमध्ये दुर्घटनेमध्ये जळगावचे काही नागरिक मृत्यू पडले होते। त्यांना योग्य ते मदत राज्य शासनाच्या वतीने पोहोचली जाईल। त्यांच्या मदतीसाठी आमदार अधिकाऱ्यांना नेपाळ येथे पाठवण्यात येण्याची माहिती आली गेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले गेले आहे। तसंच 16 जणांच्या मृत्यूंची ओळख सुद्धा पटली गेली होती। या वेळेस बेळी तालुक्यातील जळगाव येथील एका कुंडलेश्वर संस्थानाच्या वतीने अयोध्येला उत्तर प्रदेशमध्ये रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले गेले होते। त्या कथेसाठी जळगाव ते तसेच इतर ठिकाणाहून जवळपास 1500 भाविक अयोध्येला गेले होते आणि 1500 भाविक जाऊन गेल्यानंतर सप्ताहाची सांगता झाल्यानंतर वरणगाव, पिंपळगाव, गोळेगाव, तळेगाव, आचेगाव अशा भुसावळ येथील काही भाविक नेपाळकडे देवदर्शनासाठी 2 बसमधून रवाना झाल्याचं कळत आहे। त्यापैकी एक बस मध्ये कोसळली। मुख्य सचिवांचा आदेश फडणवीस यांनी नेपाळ येथील दुर्घटनेतील जळगावच्या नागरिकांचा समावेश येथे आहे असं सांगण्यात येत आहे। अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी मुख्य सचिवांनी आदेश दिले आहेत। नेपाळच्या अधिकाऱ्यांचा समन्वय केला असून सगळे मदत घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे। यूपीच्या सरकारच्या माध्यमातून मृतदेह आणले जात आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले गेले होते। आणि मदत कार्यामध्ये अडथळे गेल्या काही दिवसापासून होत असल्यामुळे काही दिवसापासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहेत। नेपाळमध्ये नद्यांचा प्रवाह खूप जास्त वाढला असून तिथे वेगवान अजून बचाव कार्य सुरू आहेत। जाकिरीचे झालेले आहेत। दूतावासाशी संपर्क ही घटना कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्रीय दूतावासासाठी संपर्क केला होता। तसेच नेपाळच्या सीमेवरील उत्तर प्रदेशच्या एक महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांना माहिती घेण्यात आली गेली होती। असं सर्व गोष्टी होत असताना मित्रांनो प्रवास करताना तिथल्या हालचाल गोष्टी तुम्ही पहिला पाहून तिथे प्रवास करत जावा। आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।